नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मुगाच्या सोल्याची आमटी। त्यासाठी मी मूग सोलून घेतलेत ओले, त्यामध्ये 4-5 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे ॲड केलेत आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचंय आणि ते तुम्ही बघू शकता छान असं बारीकसं मी करून घेतलंय मिक्सरमधून। आता आपल्याला फोडणी टाकून घ्यायचंय याला। तर फोडणीसाठी मी इथे कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे आणि लसण तर आपण ह्याच्यातच टाकलेलं होतं, त्यामुळे मी लसण आता स्किप करते, तुम्ही फोडणी टाकू शकता। नंतर मी कढई ठेवली, नंतर गॅस चालू केला, कढई ठेवली, नंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घेतले, नंतर चिरून घेतलेला कांदा टाकलाय। कांदा छान आपल्याला असं तळून घ्यायचा आहे आणि आता सगळीकडे मूग आलेले आहेत सध्या तरी, आणि त्यामुळे तुम्ही खूप छान लागते आमटी ही खाण्यासाठी, तुम्ही नक्कीच करू शकता। आणि आता आपण ते मिक्सरमधून जे मुगाचं कूट करून घेतलेलं होतं ते सगळ्यांचं ते आता आपण त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, आपल्याला ते सगळं व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। खूप इझी रेसिपी आहे, पटकन बनणारी, आणि आपल्याला हवं तेवढं किंवा आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तेवढं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर। आणि 1-2 उकळी येऊ द्यायची भाजीला, म्हणजे आमटीला आपली आमटी बनवून तयार होते। तरी ते आमटी बनलेली आहे, 1-2 उकळ्या झालेल्या आहेत आमटीच्या। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा।